छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कर्मचारी निवासस्थान परिसरात अनेक महिन्यांपासून ड्रेनेजची समस्या आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागात वारंवार तक्रार करूनही अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याने संयम सुटलेल्या तरुणाने थेट बांधकाम विभाग कार्यालयात तोडफोड केली. सुमारे 60 वर्षांहून अधिक काळापासून रुग्णालय परिसरात कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहे. येथे वारंवार ड्रेनेज चोकअपची समस्या भेडसावते. परिसरात फुटलेल्या ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणीही काहींच्या घरात शिरते. अशाच समस्येने बेजार शेरखान या तरुणाने येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती. 6 महिन्यांपासून वारंवार पाठपुरावा सुरू होता. नुकतेच लाखो रुपये खर्चून घाटीतील संरक्षण भिंत आणि ड्रेनेज लाईन नव्याने करण्यात आली. त्यानंतरही ड्रेनेजची समस्या सुटली नाही. पुन्हा ड्रेनेज लाईन चोकअप होऊन घरात दुर्गंधीयुक्त पाणी तुंबल्याने तक्रार करण्यासाठी शेरखान बांधकाम विभागाच्या कार्यालयात पोहोचला. मात्र तिथे एकही अधिकारी उपस्थित नसल्याने संताप अनावरण होऊन त्याने सरळ तोडफोड सुरू केली.